फिल्मों की तरह लाइफ में भी अंत में सब कुछ ठीक हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है। पिक्चर अभी बाकी है मेरे। ही वेब सिरीज एक कथा नाहीये, तर तो एक अध्याय आहे वेब सिरीजच्या. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. जसं की तुम्हाला माहिती असेल, 10वी ऑफिशियल चॅनलवर इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवरती स्वतः त्यांनी अनाऊन्स केलं आहे की 11वी वेब सिरीज येणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती आधीपासून व्हिडिओ अपलोड होत होते की 11वी 100% येणार. परंतु मित्रांनो, तेव्हा मला खूप लोक असे म्हणत होते, काही फेकतोय, असं तसं, तू खोटं बोलतोय. परंतु मित्रांनो, मला माहिती होतं की हा 10वीचा खूप मोठा क्रेज होता आणि तो क्रेज बघता 11वी म्हणजे 10वीच्या टीमला हा 100% 11वी ही आणावीच लागणार होती. तर मित्रांनो, सेम तसंच झालं. 11वी ही मालिका येत आहे. जसं की तुम्ही तिचा एक बघितलं असेल की त्यांनी असं अनाऊन्स केलं की 11वी लवकरच येणार आहे. तर मित्रांनो, 11वी कधी येणार, काय येणार हे अद्यापही माहिती नाही आहे. परंतु जसंही मला अपडेट मिळेल तसं मी ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, ती अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल याच्यासाठी काय करायचं, तर मित्रांनो, याच्यासाठी आपल्या एक व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून जशी अपडेट माझ्यापर्यंत येईल तसं मी तुम्हाला 100% कळेल. तर मित्रांनो, हे चॅनल कुठंतरी हरपून न जाऊ यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. आणि हो, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जे 10वीचे चाहते आहेत. तर फायनली मित्रांनो, 10वीच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट खुशखबर आली. 10वीच्या टीमने ऑफिशियली अनाऊन्स केलं की 11वी ही मालिका सुरू होणार. पण ती सुरू कधी होणार, त्यात कॅरेक्टर काय असणार, कोण कोण त्या ठिकाणी कोणत्या कॅरेक्टरमध्ये असणार व नेमकं त्या स्टोरी काय असणार, त्या मालिकेची स्टोरी नेमकी काय असणार, अभ्याचं काय होणार, केवडाचं काय होणार व त्यातच अभ्याचं आणि रेशमाचं काय होणार. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण 11वी रिलेटेड अपडेट आता देत राहणार. याच्या अगोदरही आपल्या चॅनलवरती 10वी रिलेटेड अपडेट येत होत्या. परंतु मित्रांनो, आता तुम्हाला जर 11वीच्या सगळ्यात अगोदर अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता येऊया मेन मुद्द्यावर. तर नेमकं मित्रांनो, आता स्टोरी काय असणार या मालिकेची. तर मित्रांनो, त्यांनी सुरुवातीलाच ट्रेलरमध्ये थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला की केवडाही तिकडे गेल्यामुळे केवडामध्ये आणि अभिजितमुळे थोडासा दुरावा आला. त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला कळालं असेल की नेमकं त्याच्यामध्ये दुरावा निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे खूप जणांचं जी इच्छा होती ती या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता दिसते. कारण की मित्रांनो, आता अभ्या हा केवडापासून दूर जाणार व रेश्मा त्या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या मध्ये येणार. रेश्मामध्ये येणार म्हणजे मित्रांनो, आता रेश्मा आणि अभिजितचं काहीतरी नवीन स्टोरी 11वीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. कारण की मित्रांनो, केवडा आणि अभिजित हे एकमेकांपासून दूर जाणार आहे. तर मित्रांनो, आता हा इतका भन्नाट ट्विस्ट आहे. कारण की मित्रांनो, जे 10वीचे चाहते होते त्यामध्ये 50% लोकांना असं वाटत होतं की केवडाचं आणि रेश्माचं तुटावं आणि अभ्याचं आणि रेश्माचं जुळावं. तर मित्रांनो, आता त्यांच्याच मनासारखं या ठिकाणी होताना दिसून येत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही किती उत्सुक आहात ही मालिका बघण्यासाठी तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय.
तर फायनली मित्रांनो 10वीच्या चाहत्यांसाठी एक भन्नाट खुशखबर आली. 10वीच्या टीमने ऑफिशियली अनाऊन्स केलं की 11वी ही मालिका सुरू होणार. पण ती सुरू कधी होणार, त्यात कॅरेक्टर काय असणार, कोण कोण त्या ठिकाणी कोणत्या कॅरेक्टरमध्ये असणार, पण नेमकं त्या स्टोरी काय असणार, त्या मालिकेची स्टोरी नेमकी काय असणार, अभ्याचं काय होणार, केवढाचं काय होणार व त्यातच अभ्याचं आणि रेशमाचं काय होणार. तर मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण 11वीवर रिलेटेड अपडेट आता देत राहणार. याच्या अगोदरही आपल्या चॅनलवरती 10वीवर रिलेटेड अपडेट देत होत्या. परंतु मित्रांनो, आता तुम्हाला जर 11वीच्या सगळ्यात अगोदर अपडेट पाहिजे असेल तर व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आता येऊया मेन मुद्द्यात. तर नेमकं मित्रांनो, आता स्टोरी काय असणार या मालिकेची. तर मित्रांनो, त्यांनी सुरुवातीलाच ट्रेलरमध्ये थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला की केवढाही तिकडे गेल्यामुळे केवढामध्ये आणि अभिजितमुळे थोडासा दुरावा आला. त्यांच्या बोलण्यामधून तुम्हाला कळालं असेल की नेमकं त्याच्यामध्ये दुरावा निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. तर मित्रांनो, आता सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे खूप जणांची जी इच्छा होती ती या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता दिसते. कारण की मित्रांनो, आता अभ्या हा केवढापासून दूर जाणार व रेशमा त्या ठिकाणी त्यांच्या दोघांच्या मध्ये रेशमामध्ये येणार म्हणजे मित्रांनो, आता रेशमा आणि अभिजितचं काहीतरी नवीन स्टोरी येते 11वीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. कारण की मित्रांनो, केवढा आणि अभिजित हे एकमेकांपासून दूर जाणार. तर मित्रांनो, आता हा इतका भन्नाट ट्विस्ट आहे. कारण की मित्रांनो, जे 10वीचे चाहते होते त्यामध्ये 50% लोकांना असं वाटत होतं की केवढाचं आणि रेशमाचं तुटावं आणि अभ्याचं आणि रेशमाचं जुळावं. तर मित्रांनो, आता त्यांच्याच मनासारखं या ठिकाणी होताना दिसून येत आहे. तर तुम्हाला काय वाटतं, काय व्हायला पाहिजे? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही किती उत्सुक आहात ही मालिका बघण्यासाठी तेही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत बाय. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांनी हा व्हिडिओ तर बघितलाच असेल. मित्रांनो, हा व्हिडिओ ट्रेलर नाही आहे, तर ट्रेलर असा येऊ शकतो, कदाचित असा येऊ शकतो असा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया लिहायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आता तुम्ही ट्रेलर तर बघितला, परंतु आता आपण स्टोरी बघणार. नेमकं स्टोरी कशी असणार, कोणत्या कॅरेक्टर या मालिकेमध्ये असणार, कोणत्या कॅरेक्टरची काय भूमिका असणार, केवढाचं आणि अभिजितचं काय होणार. आणि त्यामध्येच मित्रांनो, ट्रेलरमध्ये यांनी एक जे स्वतः इट्स माझ्या यूट्यूब चॅनलवरती जे काही अपलोड केलेलं आहे की 11वी म्हणून जो व्हिडिओ अपलोड आहे 8 मिनिटाचा, त्या व्हिडिओमध्ये यांनी थोडीशी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते जर तुम्हाला कळालं नसेल तर टेन्शन कशाला घेता मित्रांनो, मी आहे ना, मी सांगतो तुम्हाला त्यामागचं काय नेमकं लॉजिक आहे. तर मित्रांनो, आपला भाऊ समजून, छोटा भाऊ समजून आपल्या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून मित्रांनो अशाच अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि त्या अपडेट सर्वात अगोदर तुमच्याकडे पोहोचेल. यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, जेणेकरून मी जशी अपडेट देईल तशी त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि सर्वात अगोदर ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच असेल की अभिजित आणि रेशमा या दोघांमध्ये थोडासा जवळकी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी 8 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये करण्यात आला. तो कसा मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की केवढा आणि अभिजित या दोघांमध्ये काही संवाद झाला. त्या संवादामध्ये अभिजितचं बोलण्यावरून एवढं तर कळतं आहे की अभिजितला हे प्रेम समोर न्यायचं आहे, परंतु मित्रांनो त्या ठिकाणी केवढा करू त्या ठिकाणी प्रतिसाद मिळत नाही आहे. केवढा म्हणते जे झालं ते आपण विसरू शकत नाही आहे का. म्हणजे मित्रांनो, यामध्ये आपल्याला एक ट्विस्ट या ठिकाणी हा बघायला मिळतो आहे की अभिजित आणि केवढाच या ठिकाणी कुठंतरी दुरावा होतो आहे. आणि मित्रांनो, आता सगळ्यांचंच म्हणजे 50% लोकांचं असं म्हणणं होतं
जेव्हा 10वी मालिका चालू होती तेव्हा असं खाली कमेंट्स वाचायचो, तर कमेंट्समध्ये हेच होतं फक्त, रेश्मा आणि अभिजितची जोडी, रेश्मा आणि अभिजितची जोडी. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मित्रांनो, अभिजित आणि रेश्मा या दोघांची जोडी तुम्हाला 11वी मध्ये पाहायला मिळू शकते. त्या ठिकाणी मित्रांनो दाखवण्यात आले की आता अभिजित हा रेश्माकडे ओढतोय, त्यामध्ये केवढा मदत येते. तर मित्रांनो, नक्कीच पुढच्या एपिसोडमध्ये नेमकं कोणतं वळण असणार, नेमकं त्या ठिकाणी काय होणार, हे आता खूप रंजक ठरणार आहे. पाहायला त्या ठिकाणी खूप मजा देखील येणार आहे. कारण की मित्रांनो, ज्या अशा प्रकारे अभिजित हा रेश्माकडे वळला आहे ते तर खूप इंटरेस्टिंग होतं. तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, अभिजित आणि केवढा हेच ठीक होते की रेश्मा आणि अभिजित यांचं जोडायला पाहिजे? तसंच मित्रांनो, बाकीचे कॅरेक्टर्स तर यांनी अजून काही दाखवलेलं नाही, परंतु लवकरच ही मालिका येणार. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं आणि मी जे विचारलं त्याचे उत्तर नक्की द्या, जेणेकरून मलासुद्धा कळेल की आपल्या ऑडियन्सला नेमकं पाहायला काय आवडतं आहे. आणि परत तेच अशाच अपडेट मी तुमच्यापर्यंत आणत असतो. व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जशी 10वी ही मालिका बंद झाली तेव्हापासून तुम्ही आपल्या चॅनलवरती बघत असाल की मी 10वी रिलेटेड व्हिडिओ अपलोड करतोय. 10वी या तारखेला येणार, या तारखेला येणार. तर मित्रांनो, 10वी ही आतापर्यंत तर काही आलेली नाही आहे व या पुढे येईल याची कमी शक्यता आहे. परंतु मित्रांनो, आता मला सोशल मीडियावर अशी कमेंट येत आहे की बाई येणार नाही आहे, तर तू कशाला उगाच लोकांना खोटं नाटं सांगतोय. तर मित्रांनो, आजच्या मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी असे व्हिडिओ का बनवतोय, त्यामागील माझा उद्देश काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, मला असं तुम्हाला खोटं बोलून फसवणूक करणे हा माझा उद्देश अजिबात नाही आहे. परंतु मित्रांनो, 10वीच्या टीमने जी 10वी मालिका बंद केलेली आहे त्यांना या व्हिडिओमार्फत कळायला पाहिजे की 10वीचा किती क्रेज आहे आणि लोकांना 10वीच्या पुढच्या एपिसोड येण्याची किती वाट पाहत आहे. हे फक्त 10वीच्या टीमपर्यंत पोहोचवण्याचं मी एक काम करत आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की या मालिकेचा किती क्रेज आहे व लोक या मालिकेला बघण्यासाठी किती उत्सुक आहे व ते पुढील मालिका लवकरातल्या लवकर घेऊन येईल. परंतु मित्रांनो, आता यानंतर मी 10वी रिलेटेड अपडेट तुम्हाला काही देणार नाही, कारण की मित्रांनो, मी आता कमेंट बघतोय, सगळ्या कमेंट मला निगेटिव्ह येत आहे, त्यामुळे मी आता व्हिडिओ करणे बंद करणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की पुढं व्हिडिओ यावं, तर मित्रांनो पॉझिटिव्ह कमेंट करा, बघू पुढं मी व्हिडिओ आणेल नाही आणेल. परंतु मित्रांनो, माझा एवढाच उद्देश होता की 10वीच्या टीमपर्यंत जी या टीमने जी मालिका बंद केली आहे त्या टीमला कळावं की या मालिकेचा अजूनसुद्धा खूप जास्त क्रेज आहे व किती क्रेज आहे ते तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे, जसा मला हवा होता तसा आहे. परंतु मित्रांनो, निगेटिव्ह कमेंटमुळे मला कुठंतरी कमीपणा वाटतोय आणि मित्रांनो, तशा कमेंट करायला नको पाहिजे होत्या, बट आता काय करणार, ज्या कमेंट आलेल्या आहेत आणि त्यावर मला रिस्पॉन्स करावा लागणारच आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की 10वी ही मालिका यावी तर खाली कमेंट करा व 10वीच्या टीमपर्यंत हा शेवटचा संदेश त्यांनी बघावं, 10वीचा क्रेज बघावं, समोर एक वेब सिरीज आणण्याचा त्यांनी लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. आयुष्य नाही. और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कॅमेरा रोलिंग ॲक्शन. या वेब सिरीजचा एक भागाची आतुरतेनं वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक असं ऑफिशियल लेटर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दिसून येत आहे की प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर आता क्रिएटर्स काहीतरी नवीन विचार करत आहे. कारण 10वी संपलेली असली तरीसुद्धा आता प्रेक्षकांनी जे दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमाला खातीर आता पुन्हा 11वी ची सुरुवात करण्यात येत आहे. लवकरच ट्रेलर आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर आपण पाहूया हे व्हायरल लेटर काय म्हणतं. या व्हायरल लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता की 10वीच्या यशानंतर आता येतोय पुढचा अध्याय, तो म्हणजे 11वी जेथे आपल्याला आपल्या संपूर्ण कॉलेज लाईफची 11वी आणि 12वीची वाईब बघायला मिळेल. पुन्हा एकदा अभ्या, केवढा आणि रेश्माची तीच केमिस्ट्री पुढे कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मेकर्स काय विचार करतायत, मेकर्सची प्लॅनिंग कशी आहे, प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल, 11वीबद्दल थोडीशी उत्सुकता वाढवणारी माहितीसुद्धा यात आहे आणि मेकर्सचं वचनसुद्धा यामध्ये दिलं आहे. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा मेसेज म्हणजे लवकरच आपल्या भेटीला 11वी येणार. थोडीशी वाट तर पाहावी लागणार आहे, कारण पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनावर राज्य करणारी 10वी मालिकेतील सर्व कॅरेक्टर्स नवीन जल्लोषाने पाहायला मिळणार आणि आपलं मनोरंजन नक्कीच करणार. बाकी तुम्ही कमेंटमध्ये 11वी नक्कीच कमेंट करा, कारण
लवकरच आपल्याला याचा ट्रेलर पाहायला मिळणार. याविषयीची एक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 11वी अ कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा ही केमिस्ट्री पाहायला मिळेल. आणि बाकी 11वी अ कमेंट नक्की करा. 9वी अ ही वेब सिरीज संपली, परंतु आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 11वी अ. काय म्हणता ऑफिशियल लेटर? फक्त 10वी संपली, आयुष्य नाही. और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कॅमेरा रोलिंग ऍक्शन. वेब सिरीजचा एक भागाची आतुरतेनं वाट बघणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर एक असं ऑफिशियल लेटर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिसून येत आहे की प्रेक्षकांच्या प्रेमाखातीर आता क्रिएटर्स काहीतरी नवीन विचार करताय. कारण 10वी अ संपलेली असली तरी सुद्धा आता प्रेक्षकांनी जे दिलेलं प्रेम आहे त्या प्रेमाला खातीर आता पुन्हा 11वी अ ची सुरुवात करण्यात येत आहे. लवकरच ट्रेलर आपल्याला पाहायला मिळू शकतो मित्रांनो. तर आपण पाहूया हे व्हायरल लेटर काय म्हणतं. या व्हायरल लेटर मध्ये तुम्ही पाहू शकता की 10वीच्या यशानंतर आता येतोय पुढचा अध्याय, तो म्हणजे 11वी अ, जेथे आपल्याला आपल्या संपूर्ण कॉलेज लाईफची 11वी आणि 12वीची वाईब बघायला मिळेल. पुन्हा एकदा अभ्या केवडा आणि रेश्माची तीच केमिस्ट्री पुढे कंटिन्यू होताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मेकर्स काय विचार करतायत, मेकर्सची प्लॅनिंग कशी आहे, प्रेक्षकांना काय पाहायला मिळेल, 11वी अ बद्दल थोडीशी उत्सुकता वाढवणारी माहिती सुद्धा यात आहे आणि मेकर्सचं वचन सुद्धा यामध्ये दिलंय. परंतु यामध्ये सर्वात महत्वाचा मेसेज म्हणजे लवकरच आपल्या भेटीला 11वी अ येणार. थोडीशी वाट तर पाहावी लागणार आहे, कारण पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनावर राज्य करणारी 10वी अ मालिकेतील सर्व कॅरेक्टर्स नवीन जल्लोषाने पाहायला मिळणार आणि आपलं मनोरंजन नक्कीच करणार. बाकी तुम्ही कमेंट मध्ये 11वी अ नक्कीच कमेंट करा, कारण लवकरच आपल्याला याचा ट्रेलर पाहायला मिळणार. याविषयीची एक अपडेट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्की करेल. त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही 11वी अ कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा ही केमिस्ट्री पाहायला मिळेल. आणि बाकी 11वी अ कमेंट नक्की करा. 9वी अ ही वेब सिरीज संपली, परंतु आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार 11वी अ. काय म्हणता ऑफिशियल लेटर? फक्त 10वी संपली, आयुष्य नाही. और ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कॅमेरा रोलिंग ऍक्शन.